जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण IMP क्वेश्चन बघत आहोत. चालू घडामोडीचे काही 5 प्रश्न आहेत, ते बघू. स्पष्टीकरणासह मी प्रश्न देते दरवेळेस. थोडा आणखीन प्रयत्न करेन, आणखीन चांगले स्पष्टीकरण आणि आणखीन तुमच्यापर्यंत IMP क्वेश्चन कसे येतील ह्याचा विचार तर मी नक्कीच करेल आणि तुमच्यापर्यंत येणार जे पेपरचे प्रश्न आहेत तेच मी आणणार, दुसरे नाही आणणार. चला, पहिला प्रश्न बघू. सार्कच्या मंत्री परिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याचे ठरवले आहे? तर ढाका, काठमांडू, कोलंबो का नवी दिल्ली? आपलं उत्तर आहे नवी दिल्ली. त्याचं स्पष्टीकरण थोडस बघू. सार्कचं केंद्र ऑक्टोबर 2006 नवी दिल्ली येथे ठरवण्यात आलं होतं. ते कधी स्थापन वगैरे केलं जरी विचारलं तरी ऑक्टोबर 2006 नवी दिल्लीला ठरवण्यात आलं होतं. ऑक्टोबर 2006 नवी दिल्ली येथे हे ठरवण्यात आलं होतं. दुसरा प्रश्न. राज्याचा पहिला मान कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला? कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब का बिहार? कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, बिहार. तर आपलं उत्तर आहे कर्नाटक. राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्पाची जी काही परंपरा कर्नाटक यांनी मांडली याचं स्पष्टीकरण आपण थोडक्यात बघू. कर्नाटकने कर्नाटक 2011 व 2012 सर्वप्रथम ह्यांनीच जे काही राज्याचा कृषी आधारित जे अर्थसंकल्प आहे जो मांडण्याचा प्रथम मान कर्नाटकने मिळवला 2011 आणि 12ला. 2011 आणि 12च्या नंतरनं हे 2011-12 कर्नाटकचा अर्थसंकल्प आहे. आंध्र प्रदेशनी पण मांडलेला आहे तो 2013 आणि 14ला. 2013 आणि 2014 ह्याच्यानंतर आंध्र प्रदेश. कृषी आधारित जो काही अर्थसंकल्प कर्नाटकने 2011 आणि 12ला मांडला त्यानंतर त्याची जी काही परंपरेला सुरुवात केली. त्याच्यानंतर 2013 आणि 14ला आंध्र प्रदेशनी देखील ती परंपरा तशीच चालू ठेवण्याचा एक विक्रम सेकंड नंबरचा त्यांनी त्यांच्या नावावरती करून घेतला. कारण कर्नाटकने जो काही विक्रम केला किंवा कार्य केलं कृषी आधारित अर्थसंकल्प म्हणून त्याच्यानंतर आंध्र प्रदेशने देखील 2013-14ला केलं. तर हे एक महत्वाचं आहे. एक फर्स्ट आणि एक सेकंड मध्ये जर विचारलं तर हे आणि हेच विचारतील. ह्याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की काही विचारतील म्हणून. तर तिसरा प्रश्न. 9वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना आर्थिक मदत देणारी नमो-लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवतात? महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू. आपलं उत्तर आहे सांगा. आपलं उत्तर आहे गुजरात. ह्याच्यात काय फक्त म्हणजे जे शिक्षणामध्ये पैसे नाहीयेत किंवा शिक्षणासाठी आर्थिक मदत नाहीये म्हणून जे काही शिक्षण थांबवलं जायचं मुलींचं किंवा मुली पुढे शिकत नसायच्या तर तसं ती गळती होऊ नये म्हणून ही जी काही नमो-लक्ष्मी योजना आहे या योजनेअंतर्गत मुलांना काही शिकण्यासाठी आर्थिक मदत म्हणून काही पैसे दिले जातात. तर ते गुजरात या राज्यामध्ये सुरुवात
केली, ज्याचं नाव नमो लक्ष्मी पेपरला जर आलं तर जिल्ह्याचं नाव एक विचारतील, एक राज्याचं एक नाव विचारतील, कुठल्या जिल्ह्यात किंवा सुरुवात कुठनं केली, काय जिल्हा राज्य ते विचारतील. त्याच्यानंतर ह्याचं नाव एक विचारतील की त्या योजनेचं नाव काय आहे, जे की नमो लक्ष्मी आहे आणि ती कुणासाठी आहे, कितवी ते कितवी पर्यंतच्या मुलांसाठी का मुलींसाठी आहे हे एक विचारतील. तर त्याच्यामध्ये हे एक नाव येईल, 9वी ते 12वी पर्यंतच्या मुलींसाठीच आहे, जे मुलींना आर्थिक मदत व्हावी म्हणून जे काही त्यांनी चालू केलं ते. चौथा प्रश्न, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची एकूण किती उद्दिष्टे आहेत? 3, 4, 5 का 7? तर याचं उत्तर आहे 7. याचं उत्तर आपलं 7 आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची एकूण किती उद्दिष्टे आहेत? तर ती 7 आहेत, जे की इलेक्शनच्या बाबतीत आहेत. ज्याच्यामध्ये जर एक बघितलं तर सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, असे काही त्यात आहेत 7 भाग. तर ते नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये याचं स्पष्टीकरण कधी चालू केलं काय हे पण बघू. पण तुर्तास हे तरी लक्षात ठेवा 7च आहे. एवढंच येईल, ह्याच्या व्यतिरिक्त तरी काही नाही येणार. देशातील पहिले महिला फ्रेंडली राज्य कोणते आहे? आसाम, पंजाब, तेलंगणा का केरळ? याचं उत्तर आहे केरळ. केरळच्या बाबतीत भरपूर काही प्रश्न आहेत जे IMP आहेत आणि जे पेपरला येतात. त्याच्यामध्ये AI आधारित असतील किंवा बाकीचे काही प्रश्न असतील, केरळवरती सगळ्यात जास्त आहेत. जसं की केरळ, कर्नाटक ह्या भागाचे जास्त प्रश्न आहेत. त्याच्यामुळं त्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त तरी मला नाही वाटत की काही येईल म्हणून. तर ऑक्टोबर 2022 मध्ये देशातील पहिले महिला फ्रेंडली, ऑक्टोबर 2022 मध्ये ह्याची जी काही घोषणा केली पर्यटनाच्या बाबतीतली ही आहे. तिथे महिला ज्या पर्यटक आहेत त्यांना एकदम सेफ मध्ये काही गोष्टींचा अनुभव, सेफ मध्ये त्या राहाव्यात ह्यासाठी ते काही केरळमध्ये देशातील पहिले फ्रेंडली जे राज्य होतं केरळ, जिथे अनाउन्समेंट केली ऑक्टोबर 2022 मध्ये. तर ते पर्यटकाच्या दृष्टिकोनाने ते चांगलंच आहे, ते केलेलं आहे. तर अभ्यास किंवा आयुष्यामध्ये काही गोष्टी करत असताना एक गोष्ट म्हणजे स्टडी चांगला ठेवा. बाकी काही हे प्रश्न तर येणारच 100%. याच्यामध्ये जर थोडं काही चेंज झालं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते स्पष्टीकरणामध्ये की एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये एकतर वर्ष किंवा डेट्स वगैरे काही विचारतील, बाकी तर काही याच्यामध्ये विचारणार नाहीत, मला चांगलंच माहिती आहे. कारण माझा जो अनुभव आहे किंवा मी जे पेपर दिलेले आहेत, मी जे काही अभ्यास केलेला आहे त्यानुसार तर एवढंच सांगू शकते की ह्यात फक्त तारखा विचारल्या जाऊ शकतात, कुणी केलं, कधी केलं किंवा बाकी काही अशा गोष्टी. पण जास्त काही यात विचारण्याजोगं तर नाही. हा, फक्त मॅथ्समध्ये थोडंसं चांगलं करावं लागेल. बाकी GK-GS थोडंसं हार्ड जातं प्रत्येकाला, कारण ते जर नसेल तर मग नाही, जर जमलं तर मग कारण प्रश्नच येत नाही. पेपरमध्ये काही तुमचं सिलेक्शनच होणार नाही. त्याचं कारण म्हणजे GK-GSचे सगळ्यात जास्त प्रश्न येतात. तुम्ही मुंबई बघितला असेल, खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये बाकीच्या प्रश्नांपेक्षा खरं तर 25-25चा पॅटर्न आहे, पण तो तसा नाही येते. तो डायरेक्ट एखाद्या वेळेस GK-GSचे 30-40 प्रश्न येतात, काही ठिकाणी तर 60 आलेले आहेत, काही ठिकाणी 45, काही ठिकाणी 50. तर ह्या अशा गोष्टींमुळं तुम्हाला GK-GS चालू घडामोडी किंवा बाकी जे काही आहे तुम्हाला तेच बघावं लागेल. तर चालू घडामोडीचे माझे प्रश्न होते तर माझे हे संपलेले आहेत. पण तुमच्यासाठी एक स्पेशल लाईन जी म्हणजे एक सफलता के लिए पूरी जिंदगी दाव पर है, एक सफलता के लिए पूरी जिंदगी दाव पर है और लोगों को लगता है हम रोज मजे करते हैं. लोकांचं काय, लोकांनी लोकांसाठी काहीच नाही केलेलं असते, पण असो. तर चांगला अभ्यास करा. तर एवढंच मी म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे प्रश्न संपले.